भूत म्हणण्यापेक्षा एक पॅरानॉर्मल एंटिटी, एक अशी अननॅचरल फोर्स जी की कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कॅप्चर झालेली आहे. तर त्याच व्हिडिओच्या बॅक स्टोरीजबद्दल, त्याच्या रहस्याबद्दल मी आज इथे बोलणार आहे. सो नमस्कार, मी आकाश आणि तुम्ही पाहतात आकाशिक हॉरर. सो सर्वप्रथम मला माझ्या यूट्यूब ॲनालिटिक्समध्ये दिसतंय की आपल्या चॅनलला जवळजवळ 81% लोकांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. एक छोटंसं बटन आहे अँड डोंट वरी, सबस्क्राईब बटनवरती क्लिक केल्याने मला पैसे मिळत नाही, ते व्ह्यूजवरती मिळतात जे की मला येत नाही. तर आजची आपली पहिली व्हिडिओ क्लिप आहे सप्टेंबर 2016ची. लगाचपी या सिटीमधली. ही सिटी फिलिपिन्स या देशामध्ये येते. तर त्याच सिटीमधल्या जॉय ॲलॅम्ब्रस या नावाच्या महिलेचा मुलगा जो की 7 वर्षाचा आहे आणि त्याचं नाव आहे ट्रेबी, आणि त्याचा नुकताच मृत्यू झाला होता. ते सगळेजण रडत होते, खूप दुःखात होते, पण तितक्यात त्या रूममध्ये असं काही घडतं की त्या सगळ्यांच्या भुवया उंचवतात. कारण ट्रेबीचा जो कॉफिन आहे, जी शवपेटी आहे ज्यामध्ये त्याला ठेवलं होतं, त्याच्या आजूबाजूला सगळीकडे फुगे असतात. तर त्याच कॉफिनच्या मागे असलेला एक फुगा अचानकपणे सुटतो आणि हवेमध्ये उडू लागतो. पण तो फुगा बाकीच्या फुग्यांसारखा वरती नाही जात, तर तो फुगा, तो बलून ट्रेबीची आई जिथे बसलेली असते त्या दिशेला जातो. आणि आता तो फुगा ट्रेबीच्या आईला क्रॉस करण्याऐवजी, पास करण्याऐवजी जागेवरती थांबतो. आणि तिथे थांबल्यानंतर तो फुगा ट्रेबीच्या आईजवळ जातो, तिच्या बॉडीला रब करतो, डोक्यावरती पॅट करतो. ट्रेबीची आई आणि बाकीचे सगळेजण त्यावेळेस एवढे इमोशनल होतात की काय सांगावं. त्याची आई असं सांगते की मला असं जाणवलं की माझ्या ट्रेबीनेच मला हक केला आहे, कारण त्या रात्री मी खूप रडले होते आणि तो फुगा, त्याचा तो स्पर्श मला कम्फर्ट फील करून देण्याचा प्रयत्न करत होता. आणि जेव्हा त्याने हे केलं, मला माझ्या संपूर्ण बॉडीवरती गुजबम्स जाणवले. आणि या घटनेनंतर तर मी अजूनच रडले, पण ते आनंदात. पुढे ती असं सांगते की ट्रेबीचं आणि फुग्यांचं एक वेगळंच कनेक्शन होतं, त्याला ते खूप आवडायचे आणि म्हणूनच मी त्याच्या फ्युनरलसाठी फुगे घ्यायचं ठरवलं, तेही व्हाईट कलरचे. कारण पांढरा रंग हा एंजल्सचा आहे आणि माझा मुलगाही एक छोटासा एंजलच होता. आणि या घटनेनंतर, या प्रसंगानंतर ती सांगते की अशा गोष्टीसुद्धा जगामध्ये एक्झिस्ट करतात. या सर्व स्पिरिट्स आपल्यासोबत इथेच राहतात आणि आपल्याला अजूनही बरंच काही एक्सप्लोर करायचं राहिलं आहे. जेव्हा सायंटिस्ट आणि एक्सपर्ट लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी यावरती रिसर्च केली, पण त्या रिसर्चमध्ये सुद्धा त्यांना उत्तर मिळालं नाही. ते सतत बोलत होते की आय नो इट्स फेक, पण मला प्रूफ करता येत नाही आहे. पण शेवटी ते हेच बोलतात, एनिथिंग इज पॉसिबल. आपली पुढची व्हिडिओ क्लिप आहे जून 2018ची, सॅन कार्लोस या सिटीमधली. तर याच शहरामध्ये असलेल्या एका रस्त्याच्या CCTV फुटेजमध्ये असं काही दृश्य कॅप्चर होतं जे की खूप पॅरानॉर्मल आणि अननॅचरल असतं. त्या CCTV फुटेजमध्ये दिसतं की एक रस्ता जो रोजच्या प्रमाणे बिझी असतो, पण दुपारी 2 वाजल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक काळी मानवी सावली प्रकट होते. ती कशी होते, कुठून होते याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, पण ती तिथे प्रकट होते आणि सरळ रस्ता क्रॉस करू लागते. आणि त्या ब्लॅक शॅडोमधून, त्या काळ्या सावलीमधून गाड्या पास होत आहेत. जसं की गाड्या चालवणाऱ्या लोकांना ही शॅडो, ही मानवी काळी सावली दिसलीच नाही. पण या घटनेच्या 13 तासानंतरच ती सावली त्या चौकामध्ये पुन्हा प्रकट होते आणि तिथेच बसणाऱ्या एका माणसाच्या ती शेजारून जाते. पण त्याला ती शॅडो, ती सावली अजिबात दिसत नाही. त्याला जाणवतं की आपल्या मागून कोणीतरी गेलं आहे आणि तो एक नजर मागे वळूनही बघतो, पण त्याला पुन्हा काहीच दिसत नाही. आणि आता हा व्हिडिओ जेव्हा तिथले लोक बघतात ते खूप टेरिफाईड होतात, ते खूप घाबरतात. कारण फिलिपिन या देशामध्ये, त्यांच्या कल्चरमध्ये ज्या घोस्ट स्टोरीज आहेत, ज्या भूतांच्या कहाण्या आहेत, त्या World War II कनेक्टेड आहेत आणि ती लोक त्या भूतांना पसाटसाट या नावाने ओळखतात. तर पसाटसाट म्हणजे जॅपनीज आर्मीने जेव्हा फिलिपिन्सवरती अटॅक केला होता, तर त्या युद्धामध्ये ज्या ज्या लोकांनी आपला जीव गमावला त्या सर्वांचे आत्मा, त्या सर्वांची भूतं. तर याच युद्धामध्ये मरण पावलेल्या लोकांच्या ज्या फॅमिलीज होत्या त्या त्यांचं प्रॉपर बरियल अफोर्ड करू शकत नव्हत्या, त्यामुळे ती लोक बॉडी ज्या अवस्थेत आहेत तिथेच सोडून देत होते. पण यामध्येच त्या काळी अशा काही टोळ्या निर्माण झालेल्या होत्या जे की डेड बॉडी शोधायचे, त्यांची चिरफाड करायचे, त्यांच्या अंगावरचे मौल्यवान वस्तू घ्यायचे आणि लंपास व्हायचे. आणि याच चिरफाड झालेल्या व्यक्तींच्या ज्या आत्मा होत्या त्या बदल्याच्या भावनेत अजूनही फिलिपिन्समध्ये इकडे तिकडे भटकत असतात.
आणि तिथल्या लोकल लोकांचा असाच समज आहे की या व्हिडिओमध्ये जी काळी सावली दिसते ती अशाच एका सैनिकाची किंवा तिथल्या माणसाची असेल. आता पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सच्या मते ज्या ठिकाणी युद्ध होते, जिथे कितीतरी लाख लोक मरण पावतात, अशा ठिकाणी असंख्य डार्क एंटिटीज असतात. आता तुम्ही विचार करा की युद्धामध्ये किती लोकांचा जीव त्यांच्या इच्छेविरुद्ध गेला असेल. आपल्या भारतामध्ये पण एक असं ठिकाण आहे जिथे बऱ्याचशा लोकांचे जीव त्यांच्या इच्छेविरुद्ध गेले आहे आणि ते ठिकाण दुसरं कुठलं नसून आहे दिल्ली. कारण गेल्या कित्येक हजार वर्षापासून दिल्ली शहराच्या आसपास असंख्य लढाया झाल्यात आणि त्याच असंख्य लढायामध्ये कितीतरी लाख सैनिक मारले गेले असतील आणि त्या सगळ्यांचाच अंतिम संस्कार करणं, लास्ट राईट करणं थोडी पॉसिबल होतं त्या काळी. हे तर जग जाहीर आहे की फिलिपिन्समध्ये जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा बऱ्याचशा सैनिकांचं प्रॉपर बरियलसुद्धा नव्हतं झालं. असो तर इंटरनेटवरती असे बरेचसे व्हिडिओज, असे बरेचसे फोटोज आहे ज्यामध्ये पॅरानॉर्मल काहीतरी कॅप्चर झालं आहे. पण स्केप्टिक्स लोक त्याला फेकच बोलतात आणि ते असूही शकतं आणि नसूही. पण या ज्या 2 व्हिडिओज आपण पाहिल्या त्या मला तरी रिअल वाटतात. असो, हा ज्याचा त्याचा प्रश्न, विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा. तर गाईज, मी एक नवीन चॅनल उघडला आहे आकाशिक नावाचा आणि त्या चॅनलवर मी मिस्ट्रीज, कॉन्स्पिरसी थिअरीज आणि जिओ पॉलिटिक्सबद्दल बोलणार आहे. आय होप तुम्ही तो लाईक कराल. जसा याला सपोर्ट दिला आहे तसा त्यालाही द्याल. तर त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि याही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय, जय श्रीराम. This has changed his life. That's creepy, me, like that.